दोन महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स आपल्याकडनं आता या महिन्याच्या शेवटी अनिरुद्ध 2 तारखेला जाणार आहे. तर आता उरलेले जे काही दिवस आहेत ते त्याने त्याच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करून पूर्णपणे प्लॅनिंग करावं. यासाठी आपण त्याला शुभेच्छा देऊया. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ग्रुपमधला एक महत्त्वाचा उगवता तारा ओम खरसुले आज डिस्चार्ज होणार आहे. आज दुपारी तो जाणार आहे. तर काय अरे मला वाटलं उलटा करतो मी काय मला. सर समजा मी कधी बाहेर जर मी दारू बिरू प्यायला लागले वापस येऊ शकतो. ये जर काही आवश्यकता लागणार नाही तशी माझ्या मनाने मला सांगितलं. बरं ये ना बिंदास आहे. तर असं नाही की आपण फक्त बॅड न्यूजच द्यायला मी दरवेळेला येतो. त्या काही चांगल्या न्यूज देण्यासाठी सुद्धा येतो. तर ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अप्स अँड डाऊन्स आहेत. जसे डार्क दिवस असतात तसे चांगले दिवसही असतात. आणि या सगळ्या दिवसांमध्ये आपण प्रत्येकाचे एकमेकांचे साथीदारच असतो. तसंच आपल्या आयुष्यात जे कोणी जोडीदार आहेत, जे कोणी आपले सखे सोबती आहेत, मग आई वडील असतील, बहीण असेल, भाऊ असेल, बायको असेल, तर त्या लोकांचं महत्त्व लक्षात घेऊन आपण आपलं आयुष्याचा मार्गक्रमण पुढच्या दिशेने कशा प्रकारे प्रगतीच्या दिशेने करता येईल त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तसंच अजून एक गोष्ट म्हणजे आपले दिडे साहेबांचाही हा शेवटचा महिना आहे. शेवटच्या महिन्यामध्ये या 2 तारखेला किंवा 3 तारखेला मोस्ट प्रोबेबली ते आपापल्या कुटुंबामध्ये जाणार आहेत. आपापल्या पुन्हा दुकान वगैरे सगळ्या गोष्टी पुन्हा व्यवस्थितरित्या सांभाळायच्या आहेत. सो अल्टिमेटली प्रत्येकाच्या जीवनात तो दिवस कधी ना कधीतरी उजाडणार आहे. पण आपण काय करतो ना, प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण बसल्या जागी आपण हाच विचार करत असतो की तो दिवस कधी येणार, तो दिवस लवकरात लवकर यावा किंवा तो दिवस आजच असावा. हे असं चक्र चालत नाही. त्या गोष्टी ज्या वेळेला होणार त्या वेळेलाच होणार. आपण त्या गोष्टीला घाई गडबड. आता ओम तू सांग मला, आज सकाळी तू विचार तरी केला होता का? विचारही नव्हता केला, पण आज त्याच्या जीवनामध्ये हा विषय आहे. मॉर्निंग मीटिंग येस ओके. हे रेग्युलर त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही फॉलोअपमध्ये नाही राहिलात तर परत त्याच चुका होतील. तुम्हाला या गोष्टींचं महत्त्व वारंवार सांगण्यात काय येतं, कारण का ह्या गोष्टीला तुम्ही जितकं टाळाल तितकं तुमच्या अंगाशी येते. तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करायच्याच आहेत, कराव्याच लागतात. तरच आपलं जीवनमान चांगल्या रीतीने राहू शकेल. आजपर्यंत आपण जी परिस्थितीशी लढाई लढली, म्हणजे आपण प्रवाहाच्या विरोधात जाऊन उभं राहिलो की नाही मी माझ्या पद्धतीने मी चालवून दाखवणार, आणि इथे आलो. कोणी असं ठरवून तर कोणी गोष्ट करत नाही ना, की बाबा कॉलेजमधनं बाहेर पडलो आहे, मग काही ना काहीतरी स्वप्न बघायच्या ऐवजी मला कुठल्या तरी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल व्हायचं आहे असं कोणी स्वप्न तर बघितलेलं नसेल. किंवा इथे असलेला कुठलाही माणूस की मी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल आहे म्हणून आनंदी आहे असं तर चित्र अजिबात नाही. प्रत्येकाला त्या गोष्टीचं दुःख आहे. आपण आपल्या आयुष्यात जे काही फेल्युअर्स आले, पण आज हे 3 लोक ज्या 3 लोकांची नावं सांगितली त्या 3 लोक आता पुन्हा नव्याने आपलं आयुष्य सुरू करणार आहेत. असं समजून चाला की आज इकडनं तुमचा पुन्हा एकदा जन्म झालेला आहे. मागे जे काही घडलं होतं, ज्या काही गोष्टी घडल्या होत्या इतिहासात, ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या विसरून नव्याने आपल्याला सुरुवात करायची. मग अशा वेळेला बरेचसे हेवे दावेसुद्धा आपल्याला बाजूला ठेवावे लागतील. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला पूर्वीच्या काळी पटलेल्या नसतील, पण आत्ता तुमचं स्वतःचं भविष्य व्यवस्थित व्हावं, तुमचं वास्तविक जीवन जे चाललेलं आहे त्याला एक स्थैर्य मिळावं, यासाठी ह्या पूर्वीच्या हेव्या दाव्यांना किंवा पूर्वीच्या घटनांना सोडून पुढे जाणं हेच एक तात्पर्य आहे, हेच एक महत्त्वाचं पाऊल आहे. कारण काय आहे की ते जर धरून बसलात तर परत कधी ना कधीतरी तो विषय ट्रिगर होणार. त्या विषयाला ट्रिगर झाल्यानंतर परत आपल्या भावनांना आपल्याला हाताळणी करायला जमणार नाही आणि परत त्या घोळामध्ये आपण गुरफटत जाणार.
दुसरी गोष्ट, तुम्ही हे तिघेजण जे चाललेले आहात ते तिघा जणांना काही गोष्टीच्या महत्त्वाच्या मंत्र म्हणून ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या गोष्टी अशा की जगाकडनं अपेक्षा फार कमी ठेवा. जगाकडनं अपेक्षा कमी ठेवा, कारण आपण लोकांच्या अपेक्षा भंग केलेले आहेत. त्यामुळे जग आपली अपेक्षा पूर्ती करेल असं अजिबात नाही आहे. बाहेर गेल्यानंतर तुमचं हार तुरेक घेऊन स्वागत कोणी करणार नाही आहे, कारण बाहेरचं जग तसंच चाललेलं होतं. तशाच गोष्टी होत्या, त्याच गोष्टी त्यांनी प्रत्येकाने आपापलं कामकाज व्यवस्थितरित्या चालवलेलं आहे. आपण इथे आहोत. असा कोणी व्यक्ती आहे का इथे की बाबा तो इथे आहे म्हणून मंडळाचा गणपतीच बसला नाही? असं आहे का? नाही. मंडळाचा गणपतीसुद्धा बसला आहे, घरातले गणपतीसुद्धा बसलेत, सगळ्या गोष्टी आहेत, सगळं काय काम व्यवस्थित चालतं. याचा अर्थ काय झाला की आपल्या वाचून काही अडणार नाही आहे. अडणार आपलं आहे. जर आपण त्या फॅमिलीमध्ये नाही राहिलो, त्या कुटुंबात नाही राहिलो, त्या लोकांमध्ये नाही राहिलो तर आपण त्या सगळ्या गोष्टी मिस करतोय. त्यामुळे इतर जगाने मी दारू सोडलेली आहे म्हणून माझ्यासाठी काहीतरी त्यागाची भावना करायला पाहिजे असं अजिबात होणार नाही. मी काहीतरी वेगळं काम करतोय म्हणून जगाने माझ्यासाठी सगळं काही सोडून माझ्याच गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे असं अजिबात होणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिकली तुम्ही अशा प्रकारच्या अपेक्षा ठेवणं बंद करा. मध्यंतरी एक तरुण मुलगा आपल्याकडनं डिस्चार्ज झाला होता. डिस्चार्ज झाल्यानंतर त्याने घरच्यांना सांगितलं की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिथे राहिलो, आता मला आयफोन घेऊन द्या. तर तो आयफोन त्याने घेऊन दिला असेल नसेल, पण माझ्या लेखी अशा सोबरायटीची किंमत शून्य आहे. कारण कुठल्या ना कुठल्या तरी वस्तू मिळवण्यासाठी मी सोबर राहिलो, या गोष्टीला काही अर्थ नाही. तुम्ही सोबर कोणासाठी राहायचं आहे? स्वतःसाठी. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आत्तापर्यंत अप्स अँड डाऊन्स आले, चांगले वाईट अनुभव जे काही आले, त्या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तुम्हाला सोबर राहायचं आहे. तुम्हाला कुठल्या जगाला दाखवायला जायचं नाही आहे की मी सोबर आहे. आता आपलं जीवन हे असंच आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही. मध्यंतरी एक मजेशीर गोष्ट घडली होती की आमच्या या सगळ्या ट्रीटमेंटच्या प्रक्रियेमध्ये आम्ही नेहमी सांगतो स्लीप आणि रिलॅप्स ही एक प्रोसेस आहे सोब्रायटीची. म्हणजे स्लीप जरी झाली किंवा रिलॅप्स जरी झाला तरीसुद्धा ती एक प्रोसेस आहे समजून आपण पुढे जायचं असतं. तर हे वाक्य समजवताना जो ज्याने कोणी समजवलं असेल त्या समजवण्याच्या पराकाष्ठेने त्याने समजवलं, पण घेणाऱ्याने असं घेतलं की स्लीप आणि रिलॅप्स नॉर्मल आहे म्हणून बाहेर पडल्यानंतर तो प्यायला नशा करायला लागला, रिलॅप्स झाला. घरच्यांनी विचारलं अरे हे काय? तिकडेच शिकवलं आहे आम्हाला, स्लीप अँड रिलॅप्स इज अ प्रोसेस. मी प्रोसेसमध्येच आहे. अशी काही प्रोसेसमध्ये तुम्ही म्हणजे ते प्रोसेस आहे याचा अर्थ तुम्हाला त्या गोष्टी करायलाच पाहिजे अशातला भाग नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. ही एक प्रोसेसमधला एक भाग आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे की आत्ता इथे जे बसलेली लोकं आहेत त्या बसलेल्या लोकांपैकी काही लोक फर्स्ट टाईमर आहेत, काही लोक दुसऱ्यांदा प्रयत्न करत आहेत, काही लोक आहेत जे वारंवार अटेम्प्ट त्याचे फेल होत आहेत. तर त्या लोकांना मोटिवेट करण्यासाठी हा एक वाक्य आहे की रिलॅप्स इज अ प्रोसेस. हा एक प्रोसेसमधला भाग आहे. तुम्हाला प्रत्येक घटनेमधनं प्रत्येक ॲडमिशनमधनं तुम्हाला काही ना काहीतरी एक स्वतःच्या बाबतीत एक माहिती मिळाली असेल. मी ही गोष्ट हाताळू शकतो, ही गोष्ट हाताळू शकत नाही. माझे कच्चे दुवे काय काय आहेत, माझे पक्के दुवे काय काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू समजतात. पण त्या अवॉइड कशा करता येईल, त्यापासून दूर कसं राहता येईल याविषयी जर जास्ती प्रमाणात विचार केला तर त्याचा जास्त आपल्याला फायदा होईल. बऱ्याचदा असं होतं की आपण बाहेरच्या वातावरणात एकदा गेलो की आता माझं सगळं शरीर व्यवस्थित आहे त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम होणार नाही. अक्षरशः लोटांगण घालेपर्यंत, कुठे काय गाडी धडकेपर्यंत, कुठे काय अजून काय नवीन करामती होईपर्यंत आपल्या हातून चुका होत राहतात. असेही लोक मी बघितलेले आहेत. जे पिणाऱ्यांचे जे 3 प्रकार आम्ही दरवेळेला फॅमिली मेंबरना तुम्हाला जे समजवतो. एक सोशल ड्रिंकर असतात जे कुठल्या ना कुठल्या तरी एखाद्या ऑकेजनवर ड्रिंक करतात. काही लोक जे असतात ते राऊंड क्लॉक ड्रिंकर असतात. 24/7 जाग आली की प्यायची, उतरली की प्यायची, कंटिन्युअसली सकाळ दुपार संध्याकाळ थोडी प्यायची. म्हणजे ते शेतात ठिबक सिंचन सोडलेलं असतं ना, ते थेंबाथेंबाने पाणी पडत राहतं, त्याला ठिबक सिंचन म्हणतात. थोडंसं आपले अल्कोहोलची मीटर डाऊन झालं की लगेच त्याला टॉपअप करायचं. त्याला हा दुसरा प्रकार येतो. आणि थर्ड प्रकार येतो बिंज पॅटर्न. या बिंज पॅटर्नमध्ये सगळ्यात घातक प्रकार आहे. सगळ्यात घातक प्रकार यासाठी आहे कारण का 15 दिवस माणूस दारू पितो आणि 15 दिवस दारू बंद करतो. 15 दिवस दारू पित असताना
तो सगळं काही विसरून जातो. जबाबदाऱ्या, कुटुंब, शरीर, स्वास्थ्य, काय समाज, सगळ्या गोष्टी विसरून जातो. आणि 15 दिवस जेव्हा तो दारू पित नाही त्यावेळेला देवासारखा राहतो, अगदी देवासारखा. लोकांना प्रश्न पडेल की हा खरंच एवढा नशा करणारा माणूस आहे का. पण अशा लोकांचा एक मेन प्रॉब्लेम हा असतो की त्या लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो की मी स्वतःची दारू बंदही करू शकतो आणि मला पाहिजे तेव्हा चालूही करू शकतो. खरं त्यांच्या हातात काही नसतं. हा एक गैरसमज त्यांच्या डोक्यामध्ये जो चाललेला आहे, त्या गैरसमजाच्या आधारावरच त्या सगळ्या गोष्टी चालत राहतात आणि पुढे ते आपल्या आयुष्याचं नुकसान करत राहतात. पर्टिक्युलरली अशा वेळेला आपण स्वतःच्या लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन, माझा ग्राफ कुठे काय चालला आहे, माझा ग्राफ वरच्या लेवलला चालला आहे की खालच्या लेवलला चालला आहे, हे सतत आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेला जर आपण इथे येऊन सगळ्या प्रकारच्या गोष्टी समजल्यानंतर, आपण माहिती मिळवल्यानंतर परत त्याच चुका करतोय, याचा अर्थ कुठे ना कुठेतरी आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मध्यंतरी सलमान खानचा एक इंटरव्ह्यू झाला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला असं विचारलं कि क्या लगता है अब तक आपकी शादी क्यों नहीं हुई. तो बोलतो पहली जब गर्लफ्रेंड थी वो छोड़ के गई तब मुझे लगा उसमें प्रॉब्लम है, दूसरी गर्लफ्रेंड छोड़ के गई तब मुझे लगा उसमें प्रॉब्लम है, जब अब जाकर इतने सारी गर्लफ्रेंड मुझे छोड़कर गई तब मुझे लगता है कि शायद मुझ में प्रॉब्लम है की नाही. अल्टिमेटली कधी ना कधीतरी ही गोष्ट समजतेच, पण ती उशिरा समजून काय उपयोग नाही ना. त्यावेळेला समजायला पाहिजे की आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. एवढ्या वेळेला रिलॅक्स झाल्यानंतर मग डोळे उघडून माझं बिलिरुबिन 9 पॉईंटवर जाईपर्यंत किंवा लिव्हरचे 12 वाजेपर्यंत एवढ्या सगळ्या घटनाक्रम घडल्यानंतर मग मला डोळे उघडून काय फायदा आहे. बरोबर आहे. बरं, आणि लिव्हर हे असा एलिमेंट आहे, अशी एक अवयव आहे की ते खराब होतं याचं साईन लवकर देत नाही. जर ते 30% जर खराब होत असेल तर ते अजिबात साईन देत नाही. 30 ते 50% पर्यंत जर ते खराब होत असेल तर थोडंफार पायाला घाम येणं, एका कुशीला झोपू न शकणं, लिव्हरला सतत सूज असणं, भूक कमी होणं, काविळीचे प्रमाण वाढणं, ह्या सगळ्या साईन दिसतात. मजा अशी आहे की त्या 30 ते 50% जर तुमचं लिव्हर खराब झालेलं असेल तर परत त्याला 0%वर आणता येत नाही. 30%पर्यंतच ती बाउंड्री आहे. 30%पर्यंत जर तुमचं लिव्हर खराब असेल तर ते परत औषधोपचाराच्या माध्यमातून, दारू बंद करण्याच्या माध्यमातून, वेगवेगळ्या एक्सरसाइजच्या माध्यमातून तुम्हाला ते परत तो डॅमेज जो आहे तो 0वर आणता येतो. पण 30 ते 50% जर तुमचा डॅमेज झालेला आहे, से 35% डॅमेज झालेला आहे किंवा 40% डॅमेज झालेला आहे, तर तो 40%चा डॅमेज कधीच 0वर येणार नाही. पण तो तुम्हाला परत त्या 40%पेक्षा वाढू नये यासाठी तुम्हाला तो कॉन्स्टंट ठेवता येतो की त्याच 40%पर्यंत तुमचं डॅमेज राहील. पण एक भयानक गोष्ट अशी आहे की एकदा का तुम्ही 50%चं लिमिट क्रॉस केलं त्यानंतर तुम्ही दारू प्या, बंद करा, काही करा, औषधोपचार करा, ते आज 51 आहे, महिन्याभराने ते 52 होणार, 52चं 53 होणार, 53चं म्हणजे जवळपास त्यावेळेला डॉक्टर क्लिअरली टाईम बॉन्डिंग वगैरे सगळ्या गोष्टी सांगून देतात की हा याच्याकडे इतके दिवस आहेत. सो हे प्रत्येक माणसाच्या शरीरात तसंच होणार आहे. पण प्रत्येकाला इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला गैरसमज आहे की माझ्या बाबतीत असं होणार नाही, माझ्या बाबतीत असं होणार. आणि मी 15 वर्ष झाले हे काम करतोय. चांगले कारखानदार रस्त्यावर येताना बघितलेत, चांगले बॉडी बिल्डर होते, त्यांची अवस्था बेडवर आलेली बघितलेली आहे. आत्ता काही दिवसापूर्वीची तुम्हाला उदाहरण तुमच्या डोळ्यात देखत माझ्याबरोबरचा माझ्यासारखाच हट्टाकट्टा असलेला माझा मित्र बेडवर बेड रिडन म्हणून इथे ॲडमिट झाला. कशामुळे झाला? हाच अतिरेक. मला असं काही होणार नाही. प्रॉब्लेम हा आहे की आपण हे किती दिवस लढणार आहोत या गोष्टीशी. कधी ना कधीतरी स्वतःच्या आणि हार कोणाशी मानायची आहे? कुठल्या बाहेरच्या जगाशी जाऊन हार मानायची नाही आहे. आपल्या मनाशी आपण हार मानायची की बाबा नाही, मी नाही सांभाळू शकत स्वतःला, सरेंडर करायचं आहे. आणि ज्या गोष्टी मला समजत आहेत, माझ्या कानावर आल्या आहेत, माझ्या डोक्यात गेल्या आहेत, मला मनाने समजत आहेत, त्या गोष्टी अप्लाय करायच्या आहेत. एवढं इतकं सोपं गणित आहे. बरोबर आहे. बऱ्याचदा असं होतं की इकडनं काही लोकांना असं वाटतं की पळून जावं, निघून जावं, लवकर जावं. मला काही प्रॉब्लेम नाही आहे, ह्या वाटण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही बाहेर जाऊन जर सोबर राहत असाल,
सुंदर राहत असाल, फॅमिली मेंबरना मदत करणारे एक व्यक्तिमत्व म्हणून राहत असाल, तर तुमचं ते करणंही योग्य आहे असं मी म्हणेन. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपल्याकडनं 2 पेशंट किंवा एखाद दुसरा पेशंट पळून गेला आणि पळून गेल्यानंतर त्याने आपल्या कुटुंबामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित छानरित्या व्यवस्थित पूर्ण केल्या आहेत. मला आनंद आहे, मी स्वतःहून जाऊन त्याला भेटून शुभेच्छा देईन की बाबा तू चांगलं केलंस. पण जर तो पूर्वीच्याच गोष्टी करतोय तर मात्र म्हणजे त्या या सगळ्या गोष्टीला, कुठल्याही गोष्टीला काही अर्थच राहणार नाही. सो अल्टिमेटली लाईफ जी चाललेली आहे त्या लाईफमधले काही खूप मंत्र आहेत असे जे आपल्याला समजायला पाहिजेत. की सगळ्यात पहिली गोष्ट, आपण अपेक्षा ठेवायची नाही जगाकडनं, तर आपला भ्रमनिरास होणार नाही. आणि भ्रमनिरास झाला नाही तर आपल्याला दुःख होणार नाही. एखादी गोष्ट समोरून चालून आली तर आनंद उत्सव साजरा करायचा नाही. का आनंद उत्सव साजरा करायचा नाही? कारण की आपल्या आनंदाला लिमिटेशन, आपण सगळे एक्स्ट्रीमिस्ट आहोत. कुठलीही भावना आपल्याला एका सर्टन स्टेजपर्यंत मेंटेन करता येत नाही. प्रेम केलं तर अगदी एक दुजे के लिए टाईप, ठीक आहे. एखाद्या वेळेला आपण मैत्री केली तर काही जीव देईन एकमेक मैत्रीसाठी. एखाद्याशी दुश्मनी केली तर पार अगदी एकमेकाचं वाटोळं करेपर्यंत दुश्मनी केली है ना. सो अल्टिमेटली आपण हे एक्स्ट्रीमिस्ट लेवलचे विचार करतो. आपल्याला न्यूट्रल राहता येत नाही. न्यूट्रल राहायचं म्हणजे काय करायचं की मी जसा आहे तसा आहे, मी या गोष्टी माझ्या मनाशी एक्सेप्ट केलेल्या आहेत आणि या एक्सेप्ट केलेल्या गोष्टीनुसार मी राहणार आहे. माझ्याशी जग कसं वागतंय त्याच्यावरनं माझी लेवल ठरणार नाही. मी जसा वागेन त्याच्यावरनं माझी लेवल ठरेल. मला माझ्या आयुष्यामध्ये असे बरेच अनुभव आले ज्या वेळेला समोरून काही ना काहीतरी गोष्टीचं म्हणजे ज्या गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे होत्या, पण मी न्यूट्रल राहिलो. कारण का मला माहिती आहे की बाबा मी जर माझी पातळी सोडली तर माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही फरक राहणार नाही. मी माझ्या पातळीवरच राहिलो. बरोबर आहे. सो अल्टिमेटली आपण लोकांकडनं अपेक्षा, एक गोष्ट आहे की हे सर्वसामान्य जगामध्ये बघितलं गेलेलं आहे की तुम्ही जसं जगाला द्याल तसंच जग तुम्हाला देईल. पण ते जगाने दिलंच पाहिजे ही अपेक्षा ठेवू नका. कारण प्रत्येकाचा अजेंडा वेगवेगळा असतो, प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो. इथे येणारा प्रत्येक माणूस, आता उदाहरणार्थ की बाबा ओम माझ्या पाया पडायला आला, तो आनंद झाला म्हणून पाया पडायला आला. मी त्याला आत्ता सांगितलं, मी तुला खोटं सांगितलं होतं रे, तुझे 3 महिने वाढलेत, पाया पडायला येईल का? बसल्या बसल्या जागी शिव्या घालेल है ना. सो अल्टिमेटली नाही खरंच जाणार आहेस तू आज लगेच शिवाय द्यायला येऊ नको खरंच जाशील. सो अल्टिमेटली सांगायचा विषय असा आहे की आपल्याला जसं लोक रिस्पॉन्ड करतात त्याच्यावरनं आपले रिॲक्शन ठरले नाही पाहिजेत. माझ्याशी जर चांगले वागले तर मी त्यांच्याशी चांगला वागणार, माझ्याशी वाईट वागले तर मी त्यांच्याशी वाईट वागणार. आपण एक आपल्या लेवलवर राहायचं नाही यार. आपण एक आपल्या पातळीनुसार काही रिॲक्शन असल्या काही असल्या त्या गोष्टी आपल्या मनात ठेवा ना. त्या वेळेला बऱ्याचदा आपल्या सगळ्यांचा मेन प्रॉब्लेम आहे राग. प्रत्येकाला राग अनावर होतो. आमचे कोमल सिंग पाटील, त्यांनाही म्हणजे दिसायला ते एकदम असे कमकुवत दुबळे पतले आहेत, पण त्यांचा राग भयानक राग, खूप चिडतात ते. तर प्रत्येकाच्या रागाची कॅपॅसिटी ही वेगवेगळी आहे. काही लोक राग आदळापट करून करतात, काही लोक राग शिव्याशाप देऊन करतात, काही लोक राग मारामारी करून करतात. तर प्रत्येकाची लिमिटेशन्स वेगवेगळी आहे. पण कुठल्या घटनेवर किती राग व्यक्त करायचा हे आपल्या हातात आहे. उदाहरणार्थ 2 व्यक्ती आहेत, जेवणात मीठ कमी आहे म्हणून तो हे बोलू शकतो की आज मला जेवण आवडलं नाही कारण की मीठ कमी आहे, हे सांगून सुद्धा राग व्यक्त करता येतो. आणि एक दुसरा व्यक्ती आहे जो जेवणाचं ताटच फेकून देतो. तर राग नियंत्रणात कोणी ठेवला? ज्या व्यक्तीने रागही व्यक्त केला आणि कुठल्याही प्रकारचा वादंग केला नाही, या व्यक्तीला महत्त्व दिलं जाईल ना. तसंच आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या रागाच्या भावना व्यक्त करायच्या, त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही व्यक्त करताय, तुमचं कम्युनिकेशन स्किल किती चांगलं आहे. राग व्यक्त करत असतानाही तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही राग व्यक्त केला पाहिजे ज्या पद्धतीने समोरचा माणूस दुखावला जाणार नाही आणि आपल्या भावना पूर्णपणे पोहोचतील. ठीक आहे. तर त्या गोष्टीला अर्थ आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मी एकदा गाडी चालवत होतो
गाडी चालवत असताना एक माणूस अचानक पुढे आला. पुढे आल्यानंतर मी लगेच ब्रेक मारला, गाडी थांबली आणि तो माणूस एकदम अपसेट झाला, शिव्या द्यायला लागला. आई बहिणीवरनं शिव्या द्यायला लागला की बाबा काय तुला दिसत नाही का, असं नाही का, तसं नाही का, डोळे फुटलेत का वगैरे वगैरे, आई बहीण काढली वगैरे सगळं. मी त्याच्याकडे गेलो, गाडीतनं उतरलो. गाडीतनं उतरल्यानंतर त्याला वाटलं काय हा मारामारी करायला उतरतो. मी त्याला म्हटलं मी ब्रेक मारला म्हणून, नाही तर आज गेलाच असताच. त्याला असं बोलल्यानंतर हसायला झालं. तर तो हसला, मी हसलो. त्याच्यानंतर जेव्हा केव्हा आम्ही एकमेकांना भेटतो त्यावेळेला खूप आमचं चांगलं कम्युनिकेशन होतं. त्याच वेळेला, त्याच घटनेच्या वेळेला मी जर त्या माणसावर शिवीगाळी केली असती, मारामारी केली असती, तर आमच्या दोघांमध्ये ते बॉन्डिंग झालं असतं का? नसतं झालं. प्रसंगाला कसं हाताळायचं, त्या प्रसंगाला कसं हाताळायचं हे आपल्यामध्ये ते स्किल असलं पाहिजे. सो अल्टिमेटली आपला राग हा प्रत्येकाच्या जीवनात येणारच आहे. असं नाही आहे की ते भावना अशी भावना आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट घडलीच तर त्यावर काय करायचं काय नाही करायचं या सगळ्या पद्धतीचा आपल्याला चलबिचल मनामध्ये होणारच आहे. पण त्या अवस्थेमध्ये जो स्वतःला नियंत्रणात ठेवतो तो जिंकतो. कारण सगळा खेळ भावनांच्या नियंत्रणाचा आहे, मनाच्या नियंत्रणाचा आहे. बरोबर आहे. सो हे 3 लोक जे चाललेले आहेत आपल्या येत्या काळामध्ये, जे काही त्यांच्याकडे दिवस आता जे बाकी आहेत किंवा जे काही तुमच्याकडे वेळ बाकी आहे त्या वेळेमध्ये तुम्ही या गोष्टीचा विचार करा की मी माझ्या भावनांना, माझ्या मनाला किंवा माझ्या फ्युचर प्लॅनला मी कशा प्रकारे एलिव्हेट करणार आहे. आणि त्या पद्धतीने जगत असताना आपल्या जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत. अनिरुद्धचं सांगायचं झालं तर आईची पूर्णपणे जबाबदारी त्याच्यावर आहे. बरोबर आहे. ओमच्या बाबतीत सांगायचं झालं तर आई खूप मेहनत, कष्ट करून सगळ्या गोष्टी करते. बरोबर आहे. कष्ट करून त्याचा सांभाळ करते. ढिळे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते स्वतः दुकान, या सगळ्या गोष्टीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मोठमोठ्या ऑर्डर्स त्यांना कंप्लीट करायचे आहेत. सो हे विदाऊट यू इम्पॉसिबल आहे. बाकीच्या कोणालाही सांभाळता येणं अशक्य आहे. तुम्हीच आहात जे सांभाळू शकताय. तुम्हीच आहात ज्याला ही नाव जी पाण्यामध्ये आहे त्याला पार न्यायची आहे. पण ती पार नेताना सुद्धा फक्त माझ्या नशेमध्ये जर तुम्ही असाल तर ती नावसुद्धा अशीच हेलकावे खात एक दिवशी बुडेल. त्याला काही अर्थ राहणार नाही. मग त्यावेळेला तुम्ही कोणाला दोष देऊ शकत नाही. आज जेव्हा तुम्ही सोबत राहून या सगळ्या गोष्टी ऐकताय आणि तुम्हाला कसं चालायचं ही तुम्हाला संधी मिळते, अशा अवस्थेतही जाऊन जर तुम्ही पूर्वीसारख्याच गोष्टी करत असाल त्यावेळेला तुम्ही कोणालाही दोष देऊ शकणार नाही. कारण तो कम्प्लिटली निर्णय तुमचा स्वतःचा असेल. ठीक आहे. सो आजच्या ग्रुपचं सांगण्याचं तात्पर्य हेच की 2-3 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या फॉलो करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती हो, उत्कर्ष हो. आणि एक दिवशी मला भेटायला या छानपैकी चांगल्या पद्धतीने. मला एक सुविचार सांगायचा आहे तुमच्या. बोला ना सर. सगळ्यांना आवडेल की नाही माहिती नाही. चालेल चालेल बोला. बघा, एखादी व्यक्ती माणसाच्या मनाच्या शेतातून दुर्गुणांचं तण काढते. माणसाच्या मनाच्या शेतातून दुर्गुणांचं तण काढते, सद्गुणांची पेरणी करते आणि चारित्र्य संपन्नतेचा मळा पिकवते. असे आपले समीप सर त्यांच्यासाठी जोरदार. अरे कुछ नाही, ऐसा असं काहीच नाही. नाही सर, तुम्ही आमचे दुर्गुण दूर करतायत ही गोष्ट सत्य. दुर्गुण नाही हो. मी फक्त माझ्या आयुष्यातल्या काही घडामोडी आहेत त्या शेअर करतो. घटना आहे, ज्या घटना माझ्या जीवनात आल्या. माणूस कधी बोलतो, अनुभवातून बोलतो का अनुभूतीतून? अनुभवातून का अनुभूतीतून? अनुभवातून. 2 शब्द सांगतो. हो. एक अनुभव आणि अनुभूती. अनुभूती म्हणजे नेमकं काय? अनुभूती म्हणजे आलेला, ही जे भोगून आलं त्याला म्हणायचं अनुभूती. आणि ती अनुभूती तुमच्याकडे. ओके. सो आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. दॅट्स इट. आहे की नाही. आपण आपल्या पद्धतीने. मी जरी मास्टर आहे, प्रिन्सिपल होतो, पण मी इंग्लिश पास मराठी शाळेतून शिकलेला असल्यामुळे नाही अहो एवढंच मी म्हणेन सगळ्यांसाठी. देर इज अ वे. पुढे सर. ठीक आहे. काय हरकत नाही. तर सांगायचा उद्देश एवढाच की तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी चांगले विचार आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. याच गोष्टी अशाच राहू द्या. आपल्या दोघांमध्ये अशाच प्रकारची चांगली मैत्री राहू द्या. तर मग आपण पुढे गेल्यानंतर काही ना काहीतरी एक चांगलं एकत्र छानपैकी बिल्ड करू. ठीक आहे. प्रार्थना घेऊया.
देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लागू दे. आणि अशा परिस्थितीला हेच जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. ओके, थँक्यू.